आज आपण झेंडूचं फूल शिकणार आहे. फुलासाठी लागणारं साहित्य केशरी उलन, हिरवं उलन, सुई, कात्री आणि सुई धागा. या 15 साखळ्या घेतल्या आहेत. आता याच्यावरती हाफ डबल क्रोशिया घ्यायच्या. साखळीच्या पाठीमागल्या बाजूला इथे हाफ डबल क्रोशिया 15 घ्यायचे आहेत आपल्याला. 15 साखळ्यावरती 15 हाफ डबल क्रोशिया. साखळीच्या पाठीमागेला घेतल्यावर ही अशी साखळी येते वरल्या साईडला. मी पूर्ण करून दाखवते. 15 हाफ डबल क्रोशिया घेतले आहेत. आता याच्यावरती 3 साखळ्या घ्यायच्या आणि या पहिल्या साखळीतून 2 डबल क्रोशिया घ्यायच्या. प्रत्येक साखळीतून आपण खाली 15 सिंगल क्रोशिया हाफ डबल क्रोशिया घेतले सिंगलमध्ये. आता याच्यामध्ये 15 डबल क्रोशिया 30 डबल क्रोशिया घ्यायचे. एका साखळीतून 2 डबल क्रोशिया. या पूर्ण 30 डबल क्रोशिया होतात. राऊंड पूर्ण करून दाखवते. पहिल्यामध्ये 15 हाफ डबल क्रोशिया आणि दुसऱ्या राऊंडमध्ये 30 डबल क्रोशिया. एका साखळीतून 2 घेतले आहेत. आता वर मी केशरी धागा जोडून घेतला आहे आणि याच्या 10 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 साखळ्या घेऊन पहिल्या साखळीमध्ये पहिली साखळी याच्यातून हा धागा बाहेर खेचायचा आणि स्लिप स्टिच द्यायची. परत 10 साखळ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता याच्या पुढल्या साखळीमध्ये स्लिप स्टिच द्यायची. हे पहा, हे असं होतं. हे मी लास्टचं दाखवते. 7व्यामध्ये स्लिप स्टिच दिली. आणि यानंतर आपल्याला डबल क्रोशिया घ्यायचे. हा डबल क्रोशिया घेऊन इथे वरती आपण साखळी घ्यायची नाही, असंच याच्यामध्ये घालायचं, वर काढायचं, हा गोल घ्यायचा, परत दुसऱ्या साखळीमध्ये घालायचं, वर काढायचं, गोल घ्यायचं. हे 6 साखळ्यामध्ये असंच करायचं. आणि या सगळ्या साखळ्यातून हा गोल राऊंड घ्यायचा आणि यातून बाहेर काढायचं. वरती साखळी घ्यायचं 2 आणि या साखळीतून कट करून घ्यायचं. आता याला इथून गोल करायचं. या 6 साखळ्या घेतलेल्या आपण त्या साईडने गोल करायचं. गोल केल्यानंतर हे जे जॉईंट आपण देत आहे याच्यावरती
मधून सुई घ्यायची आणि इथे गाठ घ्यायची. गच्च गाठ घ्यायची. नंतर वरती अशा टाकीत टाकायचे. वरल्या साईडने पण आणि गाठ मारून घ्यायची. धागा कट करून घ्यायचा. हे पहा. यापासून पडदा कसा बनवायचा आपण हे पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. याचा पडदा खूप सुंदर दिसतो.